कंदाच्या आयुष्यात एकदाच येणारं फूल बघितलं आहे का? ही आहे निसर्गाची अद्भुत रचना. हा आहे सुरण आणि हे आहे सुरणाचं फूल. साधारणतः सुरण मॅच्युअर्ड झाल्यानंतर त्याला फूल यायला लागतं. म्हणजे साधारणतः 1-2 ते 3 वर्षानंतर याला फूल यायला लागतं. फूल येताना चैत्रापासून सुरुवात होते आणि सुरुवातीला ते हे असं दिसतं. त्यामुळे हे असं दिसायला लागलं की त्याला फूल येणार आहे असं समजायचं. त्याच्यानंतर अक्षय तृतीयेपर्यंत या फूल येण्याची प्रक्रिया सुरू राहते आणि ते उमलतं. समजा फूल नसेल येणार तर त्याच्या आधी हा असा कोंब दिसतो, म्हणजे हा तरुण आहे असं समजायचं. त्यामुळे ह्याच्या पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी हा मॅच्युअर्ड होऊन त्याला फूल येणार आहे. आता आपण ते फूल उघडून बघणार. ही आहे ती पूकेसर आहे. ही आता आपण खाण्याकरता वापरणार नाही, त्यामुळे ही कापून बाजूला टाकणार. पहिल्यांदा ह्याच्यापासूनच सुरण व्हायची प्रक्रिया असेल, पण आता निसर्गाची जी अनफोल्डमेंट असते त्याच्यामध्ये कंदापासूनच कंद निर्मिती असं सुरू झालेलं दिसतंय. त्यामुळे या फुलांपासून निर्मितीचं आता थांबलेलं दिसतंय. हा जो सगळा भाग आहे दिसायला जरी नाजूक दिसत असला तरी तो खूप कडक असतो, कापायला थोडा जड जातो. या सगळ्या भागाची कापून आपण आमटी करता येते किंवा मग त्याची शेवळ्यासारखी भाजी करता येते. अशा विविध प्रकारची शेती बघायची असेल तर रोहिणी कृषी पर्यटनात नक्की या. आपले स्वागत आहे. गावो विश्वस्य मातरः, वंदे गोमातरम.